एका सुंदर संध्याकाळी 3 घनिष्ठ मित्र शहरातील बागेत गप्पा मारत बसले होते. त्यातील एक शांत होता कारण त्याची पत्नी माहेरी होती. त्याच्या मित्रांशी गप्पा चालू असताना त्याला समजले की पत्नीशिवाय घर अपूर्ण आहे आणि घराला शोभा मिळते ती गृहिणीमुळेच. हे ऐकून त्याच्या मनात निश्चय झाला की तो त्वरित आपल्या पत्नीला घेऊन येईल. घरी पोहोचताच त्याने आपल्या आईवडिलांना सांगितले की तो आपल्या पत्नीला माहेरून परत घेऊन येणार आहे. आईवडील खूप चिंतित झाले आणि सांगितले की सध्या शुक्र अस्त सुरू आहे, अशावेळी घरात सून आणणे अशुभ आहे. पण त्याने आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि आईवडिलांना नाईलाजाने परवानगी द्यावी लागली. त्याने पत्नीला घेऊन बैलगाडीने प्रवास सुरू केला. पण वाटेत त्यांच्यावर संकटांची मालिका सुरू झाली. बैलगाडीचे चाक तुटले, एका बैलाचा पाय मोडला, पत्नीलाही दुखापत झाली आणि त्याच दरम्यान डाकूंची टोळी त्यांना लुटून गेली. थकून, चिंतेत आणि रडत त्याने कसेबसे घरी पोहोचले. घरी पोहोचताच एका विषारी सापाने त्याला दंश केला. वैद्य आले आणि तपासणी केली. त्यांनी सांगितले की त्याचे आयुष्य फक्त 3 दिवसांचे आहे कारण विष खूप वेगाने पसरले आहे. हे ऐकून घरात शोककळा पसरली. त्यावेळी लक्षात आले की ही सर्व संकटे त्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे घडली आहेत, कारण शुक्र अस्त असताना पत्नीला घरी आणले गेले होते. यावर उपाय म्हणून ठरवण्यात आले की त्याला पत्नीसहित तिच्या माहेरी परत पाठवावे. नाईलाजाने त्याचे आईवडील हे मान्य झाले. बैलगाडीत त्याला पुन्हा पत्नीसहित पाठवण्यात आले आणि सासरवाडीत पोहोचताच चमत्कार घडला. विषाचा परिणाम हळूहळू कमी झाला आणि 3 दिवसात तो पूर्णपणे बरा झाला. त्याला जीवनदान मिळाले. या अनुभवातून त्याला आणि सर्व कुटुंबियांना समजले की नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे. त्यांनी भक्तिभावाने प्रदोष व्रत पाळले आणि भगवान शिवाची उपासना केली. त्यांचे घर पुन्हा सुखसमृद्धीने भरून गेले आणि सर्व संकट दूर झाले. या कथेतून हे शिकायला मिळते की प्रदोष व्रताचे पालन आणि योग्य मुहूर्तांचे पालन केल्यास भगवान शिव आपल्या भक्तांचे सर्व संकटांपासून रक्षण करतात.